अश्विनीज किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे पित्राचे जेवण। तर पित्राचे जेवण करण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। या 5 भाज्या आहेत। काशी भोपळा, बटाटे, ही गवार ही पित्रासाठी अशी लागते, कारले आणि भेंडी। हे 30 ते 40 लसूण सोललेले आहेत, 2 इंच आले आणि 40 ते 50 हिरव्या मिरच्या। हे जे आपल्याला छानपैकी पेस्ट करून घ्यायची आहे। ही कोथिंबीर आहे, आपल्याला कोथिंबीर फक्त 1 वाटीच लागणार आहे। काकडी, यातल्या आपल्याला फक्त 2च काकड्या वापरायच्या आहेत। केळी, पेरू, डाळिंब, लिंबू, हे एवढे सगळे साहित्य लागणार आहे। आळूची वडी देखील आपल्याला पित्रांमध्ये करावी लागते आणि हे आळू आहेत 4 गड्ड्या। या 3 डाळी आहेत। ही उडीद डाळ 1 वाटी, ही साधारण 200 ग्रॅम आहे। ही मूग डाळ, ही देखील 200 ग्रॅम आहे आणि ही हरभरा डाळ, ही देखील 200 ग्रॅम आहे। या तिन्ही डाळ्या आपल्याला चांगल्या स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून एक 6 ते 7 तास चांगल्या भिजत ठेवायच्या आहेत। खिरीसाठी इंद्रायणी तांदूळ आहेत। ही इंद्रायणी तांदूळ देखील चांगले तव्यावर खरपूस भाजून याला देखील 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। या पद्धतीने मिक्सर मधून मी हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ मिक्स करून पाणी न टाकता हे असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आणि हे जे इंद्रायणी तांदूळ मी भिजत घातले होते ना, ते देखील असं मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे। आणि हे हिरवे मिरची, आले, लसूण पेस्ट अशी बारीक मिक्सर मधून केलेली आहे। आता हे इंद्रायणी तांदूळ हे 2 ग्लास आहेत। आता मी भात शिजवून घेणार आहे। या तांदळाला मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून बिन मिठाचा भात बनवणार आहे। मी पित्रांना बिन मिठाचा भात बनवतात। पद्धतीने मी हे भेंडी, काशी भोपळा, कारले, गवार आणि मेथी चांगले स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून हे चांगले बारीक कापून घेतलेले आहे। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। दोन्हीकडे मी 2 कढया ठेवलेल्या आहेत। दोन्ही कढयांमध्ये पाणी सगळं आटून चांगलं कढई गरम झाली की आपण भाज्या सोडूया। मी कढईमध्ये 2 चमचे तेल सोडते। तेलाला चांगला ताव आला की त्यात मी लसूण आणि हिरवी मिरची सोडणार आहे। आता यात मी मेथी सोडते। मेथी चांगली परतून बारीक झाली की त्यामध्ये मग मीठ सोडायचं। भाजी बारीक झाली, आता यात मी चवीनुसार मीठ सोडते। हे 15 दिवस पित्रांचे असतात। आपल्या घरातील लोकांना सुख, समाधान, शांतीसाठी आपले जे पूर्वज असतात, जे गेलेले असतात, त्यांच्या नावाने आपण हे जेवण घालत असतो। आता या कढईमध्ये देखील मी 2 चमचे तेल सोडते। आता आपल्याला या ज्या भाज्या आहेत ना, या सर्व भाज्या या सगळ्या या हिरव्या वाटणातनं करायच्या आहेत। हे बघा, तेलाला चांगला ताव आलाय। आता मी यात अर्धा चमचा हिरवी मिरची, आले, लसूणची पेस्ट सोडते। आणि यात मी अख्खे गवार सोडते। तेलात त्याला चांगलं परतून हळद, मीठ घालून एक 7 ते 8 मिनिटात वाफेवर आपण याला शिजवून घेऊया।
आपली मेथीची भाजी तयार झाली आहे. आता याच कढईमध्ये मी भेंडीची भाजी करत आहे. आता आपल्या कढईला चांगला ताव आलेला आहे. त्यात मी 2 चमचे तेल सोडते. ही भेंडीची भाजी हळद आणि मीठ देखील याला देखील 8 ते 10 मिनिटात चांगल्या तेलामध्ये परतून घेऊन शिजवून घेते भाजीला. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यात मी 2 चमचे तेल सोडते. मी त्यात थोडीशी मोहरी सोडते. हे आपलं हिरवे वाटण देखील सोडते. वाटण चांगलं तेलात परतलं की त्यात मी हे काशी भोपळा सोडते आणि त्याला देखील मी दम्मावर शिजवून घेते. चवीनुसार मीठ आणि हळद देखील सोडलेली आहे. आता ही भाजी आपण शिजवून घेऊया 8 ते 9 मिनिटात. तेल चांगले गरम झाले की त्यात थोडीशी मी मोहरी सोडते आणि हे आपलं हिरवं वाटण. आता कारले देखील आपण छानपैकी तेलात शिजवून घेऊया. थोडंसं हळद मीठ देखील सोडते. आता याला देखील 8 ते 10 मिनिट आपण शिजवून घेऊ. मोहरी, हिंग आणि कढीपत्ता. आता आपलं हे हिरवं वाटण देखील करते. आणि हा बटाटा मी उकडून घेतलेला आहे. याला आता चांगला परतून घेऊ आणि 5 ते 6 मिनिटं ह्याला दमावर शिजवून घेऊ. आता आपण पाटवडी करायला घेऊया. गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झालेली आहे. आता त्यात मी 4 चमचे तेल सोडते. पाटवडीला थोडंसं तेल जास्त टाकायचं. मी हिरवं वाटण सोडत आहे. थोडंसं हिंग सोडलं, मोहरी सोडली, टाकून ह्याला आपण चांगलं परतून घेऊया. हे 1 वाटी बेसन आहे. 1 वाटी बेसन आहे. आपल्याला पाटवडी करायला मग 1 वाटी पाणी घ्यायचंय. मग आपली बेसनची जी पाटवडी आहे ती छान होते. हे बघा आता यात मी 1 वाटी पाणी सोडते.
चवीनुसार यात मी मीठ देखील सोडत आहे. पाण्याला आलेली आहे त्यात मी ही कोथिंबीर सोडत आहे. आता गॅसची फ्लेम मी बारीक करून थोडं थोडं बेसन टाकून हलवून घेते. असे एकसारखे हलवत राहायचे, गुठळ्याने होऊन द्यायचे. त्याला आता आपण वाफेवर चांगलं शिजवून घेऊया. आपली पाटवडी ही तयार झालेली आहे. आता याला आपण एका ताटाला तेल लावून एकसारखे करून घेणार. हळूहळू थापूया. ताटामध्ये मी एकसारखं मी असं थापून घेतलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर सोडते. त्याला ते थोडंसं मी थापून घेते. ते आपण असे पीसेस करून घेऊया. आता आपण तांदळाची खीर करायला घेऊयात. कढई आपली गरम झालेली आहे. त्यात मी हे 2 ते 3 चमचे साजूक तूप सोडत आहे. तूप चांगलं आपलं गरम झालं की त्यात मी हे 4 ओळे सोडत आहे. 4 ओळे तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे. इथे मी 2 लिटर दूध गरम करायला ठेवलेले आहे खिरीसाठी. आता यात आपण खवा सोडणार आहोत. त्याला देखील तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं. पावशेर खवा आहे. त्याला आपण या दुधामध्ये सोडणार आहोत. आता याच कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी सोडते. मिक्सर मधनं तांदळाची जे बारीक पेस्ट केली होती ना इंद्रायणी तांदळाची, ती देखील यात सोडून 5 मिनिटं इथं शिजवून घेते. आणि याला देखील त्या दुधामध्ये मी सोडणार आहे. या तांदळाच्या जी मिक्सरमधनं मी बारीक पेस्ट केलेली आहे ना, ह्याला असं एकसारखं हलवायचं, नाही तर ते गट्टे गट्टे होतात. एकसारखं हलवून हलवून ह्याला एकजीव करायचं आणि हे आपल्याला या दुधात सोडायचं. शिजलेलं आहे. आता ही सगळी मी पेस्ट ह्याच्यात सोडते आणि याला एकजीव करून घेते. साधारण ही 200 ग्रॅमची वाटी आहे. ही 1 वाटी, 2 वाटी, आणि ही अशी मी अर्धा किलो साखर सोडलेली आहे. आता याला एकसारखं आपल्याला असं हलवत राहायचंय. 15 ते 20 मिनिटं त्याला चांगली अशी उकळी आली की मग आपली ही खीर तयार होणार आहे. मी यात दुधाचा मसाला देखील सोडत आहे. त्यामुळे आपल्या खिरीला एकदम छान चव येते. दही आहे. दह्यामध्ये मी 4 ग्लास पाणी सोडलेले आहे आणि त्याचे मी हे ताक बनवलेलं आहे. आणि त्याला मी आता चांगलं घुसळून घेते आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ सोडून पुन्हा एकदा घुसळून घेते. चांगलं एकजीव करून घेते ताकामध्ये बेसनला. गॅसवर मी हे पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला. त्यात मी हे साजूक तूप सोडत आहे 2 चमचे. तूप चांगलं वितळलं की त्यात मी हे मेथी दाणा, लसूण हा असा ठेचून घातलेला आहे.
2 चमचे मोहरी टाकून चांगलं परतून घ्यायचं. ते आता मी यात सोडणार आहे. हळद सोडणार आहे आणि चवीनुसार मीठ देखील सोडणार आहे. सारखी हलवत राहायची ना तर ती कढी आपली उतू जाते. मी आता जो हिरवा ठेचा आहे ना मी टाकायचा राहिला होता, त्यामुळे मी वेगळ्या छोट्या कढईमध्ये तूप टाकून हा ठेचा यात चांगला परतून घेते. आता या कढीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर वरून सोडणार आहे आणि 5 मिनिटात याला उकळी आली की गॅस बंद करणार. 3 डाळ आहे मी वाटलेल्या आहेत मिक्सरमध्ये. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हा जो ठेचा आहे, हिंग, याला मी एकजीव चांगलं करणार आणि याचे वडे तळणार आहे. ही आळूवडी देखील मी करून घेतलेली आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ह्याला देखील मी तळून घेणार आहे वडे झाल्यानंतर. कोथिंबीर देखील मी यात सोडणार आहे. याला आता मी एकसारखं एकजीव करणार आहे. याला मी कढईत तेल टाकून त्याला चांगलं तापवलेलं आहे. आता हे जे वडे आहे ते असे हातावर घेऊन त्याला पाण्याचं हात लावून करून घेते.